सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पापचात चात कारिवारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपं। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपण खूप छान शिकलो श्रीपती तीर्थ ह्या अध्यायाच्या दरम्यान श्रीपती म्हणजेच श्रीपती याचा अर्थसुद्धा सांगितलेला आहे की काय आहे ते। तर श्री म्हणजेच शक्ती आणि तिचा जो पती त्याला श्रीपती असं म्हटलं जातं। आणि श्री म्हणजेच ह्या विश्वाला चालवणारी शक्ती। प्रत्येक जी घटना घडते ती घटना ज्या शक्तीच्या आधारे घडते, प्रत्येक कार्य जे घडण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते ती विश्वशक्तीच, ती शिवशक्ती, त्या शक्तीचा जो पती म्हणजे श्रीपती असं अध्यायामध्ये आपणाला सांगितलेलं आहे। आणि नारायण म्हणजेच श्रीपती आहे, कारण त्या शक्तीचा पती तो श्रीपती। आणि नारायणाने कशी तपस्या केली हे आपणाला सांगितलेलं आहे। नारायण हे धर्मपुत्र होते आणि त्यांनी पर्वतावरती तपस्या केली। त्यावेळेला ती तपस्या पाहून इंद्राला थोडी भययुक्त इंद्र झाले आणि त्यामुळे त्यांनी तपस्या भंग करण्यासाठी अप्सरांसहित कामदेव वसंत देवतेस तिथं पाठवलं। आणि त्या इंद्राने ज्या हेतूने तिथं अप्सरांना पाठवलं होतं तो हेतू सफल झाला नाही। नरनारायण ही जोडी आहे ती तिथं तपस्या करत असताना ते इतके तपस्येमध्ये मग्न होते आणि ते पूर्णतः भगवत स्वरूप झालेले होते आणि पूर्णतः एकरूप झाले होते परमात्मा शक्तीशी। आणि त्यामुळे त्यांनी इंद्रदेवतेचा हेतू हा ओळखलाच होता, परंतु त्यांनी स्वतःच्या शरीरातून, जांघेतून, ज्याला संस्कृतमध्ये उरू असं म्हणतात, त्या जांघेतून एक अप्सरा, एक सुंदरी निर्माण केली। तिचंच नाव जांघेतून निर्माण झाली म्हणून तिचं नाव उर्वशी। आणि ही उर्वशी निर्माण केली त्यांनी। आणि ज्या अप्सरा तिथं एकत्रित आल्या होत्या तपस्या भंग करण्यासाठी, ज्या इंद्रदेवतेने पाठवल्या होत्या, त्या अप्सरासुद्धा आश्चर्यचकित झाल्या ह्या उर्वशीला पाहून। आणि त्यावेळेला श्रीपती यांनी श्रीनारायणाने उपदेश केलेला आहे की संपूर्ण विश्व, अखिल विश्व हे पूर्णतः परमात्ममय आहे, विष्णुमय आहे। आणि असं असताना कोणत्याही जीवाच्या प्रती रागद्वेष निर्माण होणं हे शक्य नाही। आणि त्यामुळे त्यामुळे हे तुमचे प्रयत्न हे सफल होऊ शकत नाही। ही उर्वशी, ह्या उर्वशीला तुम्ही घेऊन इंद्राकडे जा आणि इंद्राला सांगा की संपूर्ण संरक्षण करण्यासाठी श्रीनारायण समर्थ आहेत। आणि असा हा निरोप पण इंद्राला द्यायला सांगितलेला आहे। तर अशा रीतीने त्यांनी त्यानंतर ह्या अप्सरांच्या विनंतीवरून विश्वरूप दर्शनसुद्धा श्रीनारायणाने अप्सरांना दाखवलं आणि ते त्यांना सोसवेना त्यावेळेला पुन्हा पूर्ववत मूळ रूपात येऊन श्रीपती यांनी, श्रीनारायणाने संदेश दिलेला आहे की सर्व जगत हे विष्णुमय आहे आणि त्यामुळे इथे राग द्वेष ह्या भावना निर्माण
मोह, आसक्ती या भावना निर्माण होऊ शकत नाही. हा संदेश दिला आणि त्या आधारे राजा युधिष्ठिरला अ, ऋषी श्रेष्ठ मार्कंडेय यांनी सुद्धा सल्ला दिला, की समता हा मोक्षाचं द्वार आहे. समता प्रत्येक गोष्टीमध्ये समदृष्टीने पाहता येणं, आत्मबुद्धीने पाहता येणं हेच मोक्षाकडे घेऊन जाणारं आहे. आणि ज्या वेळेला सर्वत्र आपली दृष्टी ही आत्मबुद्धी होते, त्यावेळेला आपल्या अंतरी असलेले जे षड्विकार आहेत, तर ते दूर करण्यासाठी स्वतः आत्मशक्ती ही मदत करत असते. संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा वासुदेव हा मदत करत असतो. हा का नाही मदत करणार, जेव्हा आपली आत्मबुद्धी होईल तेव्हा. आणि महत्त्वाचं सांगितलं, की जे भाव आणि अभाव आहे ते सुद्धा भगवंताचंच तिथं अधिष्ठान असतं. भाव आणि अभाव रूपामध्ये सुद्धा भगवंत असतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे कधीतरी आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त असेल, तर ती गोष्ट प्राप्त नसेल, त्यावेळेला त्या गोष्टीचा अभाव असेल, तर भाव आणि अभाव या दोन्ही ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आपले सर्व संत सुद्धा आपणाला ह्याच दृष्टीने मार्गदर्शन करतात. आणि त्यामुळे प्रत्येक घटनेमध्ये, जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये, म्हणजे जन्म आहे तर तिथं मृत्यूसुद्धा आहे. मृत्यू आहे तर नंतर आता दिसत नाही आहे, तर त्याचं तिथे अस्तित्वाचा अभाव आहे, त्यामुळे तो मृत्यू आहे. तिथे आता ते दृश्य दिसणार नाही आहे, जी वस्तू आहे ती दिसणार नाही आहे, म्हणून त्या वस्तूचा तिथे आकाराने मृत्यू झालेला आहे, परंतु त्या आकाराचा अभाव आहे. आणि तोच आकार पुन्हा प्राप्त केला जातो तेव्हा तो जन्म आहे. तर हे चक्र जीवनाचं अशा पद्धतीने हे चक्रच आहे. प्रेम आहे जिथे प्रेम आहे तिथेच, जेव्हा प्रेम नसतं तेव्हा तिथं द्वेष असतो किंवा ती गोष्ट नकोशी वाटते. प्रेमाचा अभाव म्हणजेच द्वेष निर्माण होतो, आसक्ती त्या गोष्टीविषयी वाटत नाही. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जे आहे, जे असणं, भाव म्हणजे असणं, सत आणि असत या दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये हे भगवंताचंच अधिष्ठान असतं, ती परमात्मा शक्तीच तिथं असते. हा महत्त्वाचा संदेश काल अध्यायामध्ये दिलेला आहे. आणि ऋषी मार्कंडेय यांनी राजा युधिष्ठिरला सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपणाला भगवंत पाहता येणं हे आवश्यक आहे. जसं गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात, की जे काही घडत आहे ते परमेश्वराची इच्छा माना. त्या म्हणजे महाराजांनी सोपं केलेलं आहे, सोपं करून सांगितलं आहे, की जे घडतंय ते भगवंत करता आहे आणि परमेश्वराच्या इच्छेने घडतंय, भगवंताच्या इच्छेने घडतंय असं माना. कारण त्यामध्ये मग भाव पण म्हणजे जन्म मृत्यू किंवा सुख दुःख हे काहीच राहणार नाही. प्रेम कोणी आपल्याला वंदो किंवा निंदो, किंवा कोणी आपल्याला प्रेम करो किंवा उपेक्षा करो, तर त्या गोष्टीमध्ये प्रत्येक जी घटना आहे, प्रत्येक जो प्रसंग आहे, प्रत्येक जे कार्य घडतंय तिथे मी करता नसून किंवा दुसरा कोणी करता नसून तिथे परमेश्वर करता आहे, हे जर मांडलं तर तिथे भाव अभावच्या पलीकडे असलेल्या परमेश्वराचीच दृष्टी आपल्या मनामध्ये वसत असेल, तर हे भाव अभाव आपल्यावरती परिणामच करू शकत नाहीत. केवळ आणि केवळ तिथं आत्मबुद्धीच तिथे परिणाम करते. तर हे महत्त्वाचे संदेश ह्या अध्यायात दिले. त्यानंतर शूलतीर्थ अध्यायामध्ये मांडव्य ऋषींना ज्या वेळेला राजाने शूलावरती चढवलं, त्यावेळेला मांडव्य ऋषी हे निराहार तपस्या करत होते आणि त्यांना काही दोष नसताना राजाने शूलावर चढवलं, तरीसुद्धा ते तिथे जिवंत राहिले. आणि स्वतः मांडव्य ऋषींना आणि शूलावर सुद्धा त्यांचं ध्यान चालू होतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष उमादेवीसह श्रीशंकर तिथं उपस्थित झाले.
त्यावेळेला मांडव्य ऋषींनी त्यांना विचारलं की मला एक आश्चर्य वाटतंय की शूलावर असून सुद्धा मला वेदना का झाल्या नाहीत. त्यावेळेला भगवान श्री शंकर सांगतायत की तुम्ही तिथे शूलावर असून सुद्धा भगवंताची आठवण केली, माझी तुम्ही आठवण करत होता, त्यामुळे मी तिथं उपस्थित होतो. त्या शूलाच्या इथे तो शूल तुम्हाला वेदना देऊ शकला नाही, कारण त्या शूलाच्या इथे मी उपस्थित होतो आणि केवळ मी नव्हतो तर माझ्यासह उमादेवी उपस्थित होती. तर त्यामुळे त्या उमादेवीने तिथे अमृत स्राव केलेला होता आणि त्यामुळे तुम्हाला त्या वेदना जाणवल्याच नाही, उलट तुम्हाला त्यामध्ये अमृताची प्राप्ती झालेली आहे. तर हे असं आहे की कितीही जीवनातले कोणतेही प्रसंग असतील तरीसुद्धा आपण त्या वेदनांमध्ये, त्या शूलामध्ये जे शल्य आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे त्यावेळेला आपण जर भगवंताची स्मरण केलं तर भगवंताचं स्मरण केलं असता तिथं भगवंताचं अधिष्ठान निर्माण होतं आणि भगवंत केवळ एकटा येत नसतो, तर भगवंतासह त्याची शक्ती येत असते आणि ती शक्ती आपल्याला जे आवश्यक आहे त्या गोष्टी आपल्याला ती शक्ती पुरवते. मग कोणाला शारीरिक वेदना असतील तर शारीरिक वेदना दूर करण्यासाठीचे आवश्यक बदल शरीरामध्ये ती शक्ती करते. मानसिक वेदना असतील तर मनाची शक्ती कशी वाढेल असा प्रयत्न ती शक्ती करते. आध्यात्मिक कोण साधन करत असेल आणि त्यावेळेला तर भगवंताचं अधिष्ठान असतंच आणि त्यावेळेला ती शक्ती जी भगवंताचं आपण ध्यान केलेलं आहे त्यामुळे त्याचं अधिष्ठान तो तिथे उपस्थित असतो आणि तो अकर्ता, अभोक्ता, उदासीन, निर्विकार, निराकार असा आहे. तो स्वतः कार्य करत नाही, परंतु त्याचा आठवण केल्यामुळे त्याच्यासोबत जी शक्ती असते ती शक्ती मग त्या साधकाला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सुद्धा मदत करत असते. तर ह्या पद्धतीने आपण आठवण करणं हे महत्त्वाचं आहे. जसं आठवण केली आपण विषयांची की लगेच सर्व ती शक्ती आपण आठवण केली की आता पाऊस पडतोय तर थोडे आता गरम गरम काही समोसा खाल्ला पाहिजे किंवा भजी खाल्ली पाहिजे, तर त्यानुसार ती शक्ती काम करते आणि ते करते किंवा जाऊन बाजारातनं आणेल किंवा स्वतः करेल. त्याच प्रकारे आपण आठवण केली भगवंताची तर त्यावेळेला ती भगवत शक्ती तिथं काम करते. दोन्ही ठिकाणी शक्तीच आहेत, परंतु त्या शक्ती कोणत्या आंतरिक वापरायच्या की बाह्य वापरायच्या हे आपल्यावरती आहे, आपल्या स्मरणावरती आहे. आपण त्या कुठं आठवण केली, कुठल्या हेतूने आठवण केली, कोणाला आठवण केली, विषयांना केली की भगवंताला केली, त्यानुसार ती शक्ती तिथे कार्य करत असते. तर ह्या पद्धतीने अत्यंत बारकाव्याने अध्यायामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर आता आपण पुढील अध्याय आपण अभ्यास करूयात.